इयत्ता 5वी विषय आपण असे घडलो म्हणजेच परिसर अभ्यास भाग 2 पाठ 3 पृथ्वीवरील सजीव स्वाध्याय प्रश्न पहिला आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते. आ एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले? उत्तर एकपेशीय सजीव पाण्यामध्ये निर्माण झाले. प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? उत्तर अत्यंत तप्त वायू व धुळीच्या प्रचंड गतिमान ढगाचे विभाजन होऊन सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. आ प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा. उत्तर 1 प्राणी श्वासोच्छवास करतात. 2 प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. प्रश्न तिसरा आहे पुढील चौकटीत लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्याभोवती गोल करा. तर याचं उत्तर असेल बुध, शुक्र, नेपच्यून, मंगळ, युरेनस. प्रश्न चौथा आहे पुढील घटना कालानुक्रमे लिहा. अ पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. आ सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. ई अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. ई तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. तर याचं उत्तर असेल 1 तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. 2 सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. 3 पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. 4 अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले.